बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सो आजचा ब्लॉग आहे आम्ही चाललो थोडंसं बाहेर. तर 4 जण चाललो. तर आधी ठरलं होतं की बाईकने जायचं फक्त शिवण्याला घेऊन. मध्येच श्रेयाने उडी मारली. थोडा वेळ विचार करत बसलो कसं करायचं. आता हिनी तर उडी मारली आहे आणि तिची तर इच्छा आहे. तर पण मग काय करावं ते चाललं होतं. फायनली डिसिजन झालेलं आहे की आम्ही चाललो आहोत आता भोसरीवरून मेट्रोने जाणार आहोत. कारण की कसं आहे 4 जण आम्ही एका बाईकवर होऊ शकत नाही ॲडजस्ट. गोलमालची बाईक पाहिजे होती माहिती का. लय भारी झालं असतं. तशा बाईक निघाल्या ना तर खरंच विकवलं. गाण्याचे आवाज येत आहे थोडंसं इग्नोर करा. तर मी काय म्हणत होते गोलमालची बाईक पाहिजे होती नाही का. तर खूप भारी होईल नाही का. ते मस्त वाटेल. तसं झालं ना तर खरंच खूप इझी होऊन जाईल जाणं. आम्हाला नाच होऊन जाते. एकीला घरी ठेवलं का मग ते खूप वेगळंच वाटतं. त्याच्यामुळे ती बोलली ना तिने मध्येच बोलली ना त्याच्यामुळे थोडंसं नाही तर आम्ही निघालो असतो. पण ती बोलली ना तिची इच्छा होती 4घांनी जायचं सोबत. तर आता आम्ही निघालो आहोत. घ्यायचं काय आहे फक्त शिवण्याचा मंडेला क्रिसमसला तिचा डान्स आहे. तिला टी शर्ट घ्यायचंय व्हाईट टी शर्ट आणि तिचं जर्किंग हरवलं आहे. तुम्ही बघितलं असेल तिचं व्हिडिओमध्ये मेहरून कलरचं तिचं जर्किंग होतं. शिमलाला माथेरानच्या ट्रिपला मग बऱ्याच स्त्रियाला बघितलं असेल तुम्ही शिवण्याचं मेहरून कलरचं असं जर्किंग होतं. तर ते जर्किंग कुठं गेलं काही समजायलाच मार्ग नाही आहे. हरवलेलं आहे. तिला थंडीची आता इतकी प्रमाणाची बाहेर थंडी पडते की तिला जर्किंगच नाहीये. तर तिला जर्किंग घ्यायचं आहे. आता आम्ही फायनली 4 जण निघालेलो आहोत. माझा दुखायला हो ना बाई तुझ्यासाठी चाललोय ना आम्ही सगळे चाललोय. बघा श्रेयाची इच्छा होती की नाही का आपण जरा थोडंसं फिरून येऊ. मला काय काय घ्यायचंय जर्किंग आणि ते व्हाईट टी शर्ट आणि हे सॅन्टा कॅप. हां ती सॅन्टा कॅप घ्यायची आणि चाललो आम्ही फिरायला. ती श्रेया म्हटली चला आम्ही पण येतो. श्रेयाला काहीतरी पॅन्ट घ्यायची वाटतं आणि मी पण चालले. थोडंसं म्हटलं घरात बोर होत आहे तर फिरून यावं थोडंसं. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला शॉपिंगला. कस्टमर मग देत नाही हो. तुम्ही ठीक आहे भांडण करायला लागले ठीक आहे तुम्ही भांडण करायला विषय वाढतो अशा गोष्टीने. कसं आहे आता समजदार असलं तर बाबा नाही असं आहे. रिक्षावाल्याने ऍक्सेप्ट केलं नाही पाहिजे. खरं तुम्ही ऍक्सेप्ट नाही केलं पाहिजे. चित्र पण दाखवतो मला. आम्ही आलो आहोत कासारवाडीच्या स्टेशनला. मेट्रोने चाललोय मंडईपर्यंत. मेट्रोने चाललोय. आमची ट्रेन सुटली. जाऊ दे तसं 5-5 मिनिटाला येतात त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. हे आहे पुण्याचं मेट्रो स्टेशन. नाही परत एकदा बघून घ्या. पुण्याचं मेट्रो स्टेशन आहे. दाखवते मी तुम्हाला. दम लागला मला. तर आता ही गाडी आलेली आहे इथं. सो इथं आपली मेट्रो आलेली आहे. चलो सो आता आम्ही आलो आहोत मंडईमध्ये. इथून मग पुढे तुळशीबागेत मग शिवण्याचं जर्किंग मग शिवण्याची शॉपिंग. यस तुझं जर्किंग नाही आहे तर तुझं जर्किंग घेणार आहोत. चला हां बघू कसं भेटतं. कारण की हे ना
आम्ही इतक्या लांब त्याच्यासाठी आलो कारण की तिथं चांगलं मिळतं त्या दुकानात, त्यासाठी तिकडे चाललो आहोत आम्ही. काय मी सांगेल तिथं घे. असं आहे का? चालेल ठीक आहे, म्हणजे यांना जास्त माहिती आहे. चला, आणि काय करायचं आहे आपल्याला, फक्त ओनली वन शिवण्याचं टी शर्ट आणि त्यानंतर शिवण्याचं जर्किंग. तर तिकडं ओळखीचं आहे, ओळखीचं नाही आहे पण हे म्हणतात तिथं चांगलं भेटतं, काही काही ठिकाणी दुकानं वगैरे चांगले आहेत, तर त्यामुळेच आम्ही चाललो आहोत तिकडे. चला, जास्त गर्दी आता मी जास्त बोलत नाही. तर आम्ही फिरतोय तुळशी बागेत, शिवण्याचं जर्किंग घेण्यासाठी चाललो आहोत. आधी मी स्टोल घेतला कारण की मी घरून येताना स्टोल आणला नव्हता आणि मोबाईलला कवर लावलंय. स्क्रीन कार्ड नव्हतं मोबाईलला, स्क्रीन कार्ड लावलंय. आणि ही गर्दी बघा, खूप गर्दी आहे. कुठल्या घ्या, काही घ्या, 500ला घ्या. 500 चेन खराब आहे त्याची. इकडे दाखव. शिवला घेतलंय जर्किंग, ब्लॅक जर्किंग. थंडी होती ना कवर त्याच्याने. आम्ही पाण्याची बॉटल घेतली आणि अजून आम्ही तुळशी बागेत आहे. ट्रॅफिक बघू शकता इथं किती जास्त आहे. गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. समोरच गणपती बाप्पा आहे, आतमध्ये नाही गेलो, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. आता आपण निघालो आहोत. श्रेयाचं नाही, शिवचं जर्किंग घेऊन झालं आहे. त्यांना जर्किंग घ्यायचं होतं, त्यांनी जर्किंग घेतलं गेलेलं आहे. तर आता निघतो आता आम्ही, तुम्ही बघत राहा. आम्ही आलो छोटीशी भूक मिटवण्यासाठी. थोडीशी भूक लागलेली आहे मुलींना. 6:30 झाले तर आम्हाला घरी पण जायचं आहे. शिवण्या म्हटली श्रेया थोडंसं ज्यूस घेते. काय घेतलं? श्रेयाने घेतले फ्रूट. वाव, किती भारी दिसते कुठे. काय हात धू. मी पहिला हात धू. हा बोले नंतर द्या. मला खाऊ दे, तुझा पिझ्झा आहे ना. शिवण्याने मागवला पिझ्झा खातो, श्रेया खाती फ्रूट प्लेट आणि त्यानंतर मग आम्ही घरी जातो. चला तर बघत राहा. काय छान दिसतंय. जर्किंग जर्किंग घेतलंय बघा हे. आणि शिवचं मला तसं वाटलं शिव कुठं चालली. शिव तर असं वाटतं शिवला म्हणाली आधी काढू नको ना आता. गरम व्हायला लागतं काय आता काढलं नको ना शिव, घालेल ते. ती पण पप्पा तर शिकली काढायचं. त्यांनी दोघांनी जर्किंग घेतले आणि आम्ही आलोय का असं दोघी जणी. आम्ही दोघे असंच आलोय. तशी पॅन्ट घेतली श्रेयाला पॅन्ट घेतली डेली यूजसाठी. बाकी काही नाही घेतलं, बस इतकंच घेतलंय. आणि फायनली आता थोडंसं खातो आणि मग घरी जातो. कुठेही जाऊ नका, कंटिन्यू करत राहा. मी मागवले फ्रेंच फ्राईज. मग कोणी मागवले? जाऊ दे, देऊन द्या. ओ मग हां का? पण पिझ्झा कॅन्सल झालाय. बापरे, पिझ्झा म्हटलं तर बघा बाईचं. हां, चीजी पिझ्झा. हां, तोंड बघा ते पिझ्झावालीचं.
काय टाक ना मागलं ते पहिले टाक ना. त्या आधी टाकून घे ना शिव. शिवान्याने मागवला पिझ्झा. आम्ही आलो आहोत पण इतकी प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक आहे ना आज, म्हणजे गाड्या ना. आता आम्ही कॉर्पोरेशनला आलेलो आहोत, आम्हाला जायचं आहे घरी, तर प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक आहे. आता काय माहिती आहे काय करतात, म्हणजे रस्त्याने गाड्याच आहे ना पटकन जाऊन नाही राहिल्यात. खूप ट्रॅफिक लागलेली आहे, काय माहिती कशामुळे आज एवढी ट्रॅफिक आहे. तर बघू काय करता. येताना तर मेट्रोने आलो होतो, पण जाताना तर आता हे म्हणते बसनीच जाऊ. तर बघू, मी यांना म्हटलं ते की रिक्षाने मग वाडीपर्यंत जाऊ, वाडीवरून मग आपण आपल्या घरी जाऊ. तर बघू आता काय करतात. आम्हाला ट्रॅफिक खूप होती आज, खूप प्रमाणात ट्रॅफिक होती, त्यामुळे आम्ही आलो आहोत परत मेट्रोनी चाललो आहोत. कारण की म्हणते जर आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो ना खूप आपल्याला जवळपास 1-1.5-2 तास लागून जातील. तर त्यामुळे आम्ही पुन्हा मेट्रोनी चाललो आहे, मेट्रो टू कासारवाडी. तर चला मग बघत राहा. बघा, मेट्रोनी एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर आलेलो आहोत आणि आता आम्हाला दुसरी मेट्रो आहे ती पकडायची आहे. तर सगळे बघा कसे चालले. शिव चाल, होईल घ्या पुढं. तर आता आपण आहे ना कॉर्पोरेशनवरून डिस्ट्रिक्ट कोर्टला आलेलो आहोत आणि इथून आता कासारवाडीच्या स्टेशनला जाणार आहोत. इथून आता दुसरी मेट्रो पकडायची आहे. तर चला तर मग एवढी झंझट का करताय, कारण ट्रॅफिक बाहेर. कारण की हां, सगळे बरोबर बोलतील, कारण एवढी झंझट का चालली, कारण बाहेर प्रमाणात बाहेर ट्रॅफिक आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे ना तर हेच पडणार आहे. त्यामुळे आम्ही असं जातोय. हां, हे जे डिस्ट्रिक्ट कोर्टचं स्टेशन आहे ना मेट्रोचं, बघा मस्त एकच नंबर, एकदम मॉल बी टाईपच, एकदम किती भारी वाटतंय ते. तेच स्टेशन बघ ना काय भारी. अरे आपल्याला परत किती उतरायचं आहे, आम्ही किती वेळा उतरतोय माहिती का, खारकं खाली जाय चाललो आहे आमचं. बापरे, मी शिकून गेले आता. हे किती मोठं आहे ग, हे पण स्टेशन खूप मोठं आहे. तर आता फायनली आपण आलेलो आहोत आणि हे कोर्टचं स्टेशन आहे ना. बापरे, लागलं असतं आता मला. हे कोर्टचं स्टेशन आहे ना खरंच खूप मोठं आहे. इतकं मोठं स्टेशन आहे ना, हे सांगू नाही शकत, पण हे ज्यांना माहिती ना त्यांनाच ते समजेल. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. तर आता इकडनं परत दुसरी मेट्रो आहे ती पकडायची आणि त्यानंतर मग जायचं आहे आपल्याला आपलं कासारवाडीच्या स्टेशनला जायचं आहे. तरी शिवण्याचं तोंड इथं बघा लटकेलंच आहे, काही ना काही तिचं तोंड लटकेलंच असतं. बघा जर्किंग बघा तिचं, दिसते की नाही फॉरनर, फक्त तोंड थोडंसं असं उतरून दिलं तिने. तर इथं आपली हे बघा, इथं आपली मेट्रो येईल आणि त्यानंतर मग आपण जाऊ कासारवाडीच्या स्टेशनला. तिथून मग परत आम्ही करणार आहोत रिक्षा. तर रिक्षा करू तिथून आणि मग त्यानंतर फायनली आपल्या घरी. तर बाहेरची ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही असं चाललो आहोत. बाहेर खूप ट्रॅफिक आहे. आतमध्ये किती भारी दिसते. अशी ट्रेन चालली आहे, आपली ट्रेन इथं येईल आणि त्यानंतर आपण जाऊ. बाहेरच्या ट्रॅफिकमुळे आम्हाला परत इथून यावं लागलं, नाही तर आम्ही डायरेक्ट गेलो असतो. मग गाईज, आम्ही वापस इल्युजन केलो. आम्ही वापस मेट्रोमध्ये बसलो. काय केलं? जोरात बोल ना. आम्ही इल्युजन केलं, मॅजिक केलं आणि आम्ही सीधा वापस मेट्रोमध्ये आलो. परत मेट्रोपासून नंतर मग नाशिक फाटा. नाशिकला जाईल नाही गो, इथून नाशिक फाट्यापर्यंत जाऊ है ना. नाशिक फाटा, मग त्यानंतर मग आपण तिथून काय रिक्षा वगैरे करू ना, बस मग त्यानंतर बस नाही. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही उतरलो आहोत नाशिक फाट्याला. नाशिक फाट्यावरून बस किंवा रिक्षा या दोघांपैकी काहीतरी करतील साहेब आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. हा आहे नाशिक फाट्याचं इथलं मेट्रोचं स्टेशन. काय घरी गेल्यावर क्रिसमसचे ट्री दुकान बंद होऊन जाईल.
चला घरी गेल्यावर भेटते तुम्हाला. सो हॅलो फ्रेंड्स, आम्ही फायनली घरी आलो. खूप जास्त प्रवास केला, इतका प्रवास केला ना आम्ही. इतकं मजा आली ना. ही मेट्रोपासून त्या मेट्रोपासून स्टेशनपासून या मेट्रोपर्यंत, आणि त्यानंतर परत बसतोय भोसरीनंतर मग फायनली आपल्या घरी. इतकं मजा आली ना. आज थकल्यासारखं झालं. आम्ही जाणार होतो बाईकवर, पण अचानक श्रेया म्हटली की मला पण यायचं. मग असा आमचा प्लॅन झाला आजचा. आणि फायनली घरी आल्यानंतर थोडीशी भूक लागली होती, कारण की श्रेया आणि शिवानी तिथं पिझ्झा घेतला ना, त्याची अजिबात खूप बेकार चव होती. त्याच्यामुळे मला भूक खूप लागली होती. मग यांनी काय केलं, आज मार्गशीर्ष महिना संपलेलाच आहे, तर मग आम्ही फ्राईड राईस आणि थोडंसं सूप मागवलेलं आहे. आणि मग शिवण्या बसलेली आहे. आम्ही आता थोड्या वेळाने मी पण आणि हे पण दोघं आम्ही बसू. आणि संध्याकाळची वाजलेली 10:15. तर आता मी थोडंसं खातो. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय कर की सगळ्यांना, असं जरा प्रेमाने. तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.